पोरियो, एक दिवस काय झालं माहितीये का? राम जन्माला आले. कोण जन्माला आले? राम. कोण जन्माला आले? एक मिनिट. कोण जन्माला आले? इथला जोरमाने बागी, नाही तर आपला राम निघ जाई. राम कोणाच्या पोटी जन्माला आले डॉक्टर साहेब? राजा दशरथाच्या माणसाच्या पोटी देवे तो. मी डॉक्टर साहेब मुद्दाम म्हणत तुला माहित होय बाजू. राम कौशल्याच्या पोटी आले. रामाचे वडील कोण आहे? बाई महाराज त्यांना फसाड फसाड नका करत जा. आम्ही जमतेम पटेल राहतासाठी आम्हाला गेरगुती जास गेरगुताळण करतात ते येले मॅटे. ऐका, रामचंद्र कोणाच्या पोटी आले? आता तुमनं पिरी घ्या का? मला वाटलं त्याच गुतेलेत का तुम्ही ते पुरा. अरे राजा दशरथा हे वडील आहे, पण पोटी कोणाचे आले? इथं भोलेनाथांचं रामाचं एक नंबर दृष्टांत आहे, म्हणून त्यांना आता मी इंटर करतोय. एक नंबर कथा आहे. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं बी नाही. कोणाचं भलं झालं टेन्शन घेऊन? मला टेन्शन द्यायला आवडतं, घेत नाही मी. मला कधी कोणी म्हटलं ना महाराज तो तुम्हाला असं म्हणत होता, मेरे को सुनना ही नहीं है, लोक क्या कहेंगे, मला ऐकायचंच नाहीये. ते तिकडे घेऊन जा तुमचं काय येतं. इथं मला कोणी चांगलं म्हटलं काय वाईट म्हटलं मला फरकच पडत नाही. का? मी काय सर्टिफिकेट द्यायला आलोय तुम्हाला इथं? मला चांगलं म्हणणार वय रे. तू तुझं बघ, मी माझं बघेल. मी माझ्या गुरूंचं ऐकतो फक्त, मी आता कोणाचं बी नाही ऐकत. संसारामध्ये डुबलेले तुम्ही, पाप करणारे तुम्ही, तुम्हाला घरात किंमत नाही, तुम्ही मला सांगणार का? शिवपुराणाचा हात द्या तो. आता हे बरं तर सांग. अहो वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे बापू. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. परमात्म्याच्या इच्छेशिवाय वेद बोलत नाही. मी बोलणार आहे का? असं कोणत्या कीर्तनकार कथाकाराने डोक्यात बी नाही आणायचं की मी माझ्या मनात नाही नाही नाही. जी परमात्मा बुद्धी देईल तेच तुमच्या तोंडात येतील, कारण सरस्वती तुमच्या ताब्यात नाहीये. जर सरस्वती तुमच्या ताब्यात राहिली असती तर मंथरेच्या तोंडातून कैकईच्या कानात पाप गेलं नसतं. लक्षात ठेव जा. म्हणून आता हे मी बोलतोय का सारंगेश्वर भगवान बोलताय? मी बोलतोय का देव बोलतोय? देव. माझ्या तोंडातून जे शब्द निघताय ते कोण काढतंय? देव. कोण काढतोय? हा, म्हणजे मला तोंडमान काय बी निघणार ते कोण बोल रहा ना? लगेच नाही, लगेच ऑटोग्राफ राहिली ना. काहीतरी सांगत होतो. दशरथ, कौशल्या, राम जन्माला आले. कोण जन्माला आले? हरी. भीड़ पड़ी जब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रघुकुल सदा चली आई, प्राण जाए पर वचन जाए. राम सिया राम जय जय राम. 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 आता जर मी रामायणाचा मुद्दा घेतला तर मग झाकी बी हनुमंताची तिकडेच घुसेल ती. आता एक बी विषय इकडे तिकडे होणार. ऐकणारे हुशार आहे. त्या मोबाईलच्या गळ्यावर पाय द्या. कोणाचा वाचतोय तो?
त्यांना जीव दाबी टाका, त्याला चीनी करायला पाहिजे त्याने. ते बिन मायनं लेकरू आहे, ते रड असच. पुरियो कोण जन्माला आले? सियावर रामचंद्र की जय. राम जन्माला आले. आता राम जन्माला आले, भोलेनाथांना असं वाटलं की आपण भेटायला गेलं पाहिजे. ते बी देऊ टाका लगेच, ते नका लिहू. आता सोपं सोपं येते. पुरी स्टोरी ऐकून घ्या, मग लिहून घ्या. मी तुमच्यासाठी डोळे बंद ठेवतो, मी बोलतो तुम्ही खाली लिहिता. लिहिता जर मी विषय पागवून घेतला तर तुम्ही तो बी लिहून टाकसान, सगळी गडबड होऊन जाईल. माझंच मला समजत नाही काय गुंतागुंती येत, अजून तुम्हाला उमजणार नाही ते. पण छान लिहिताय तुम्ही, चांगलं आहे. आज तुमच्यासाठी गिफ्ट पाहायला गेलो होतो मी, खरं गेलो होतो ना. मी खोटं बोलत नाही या व्यासपीठावर, कधीच नाही, कधी चुकून बी नाही. पवन दादा खोटं आहे? एक नंबर गिफ्ट आहे, डायरेक्ट वर्षानुवर्ष चालेल. नुसतं बघायचं त्याला, वा, हसायचं त्याच्याकडे बघून. मी असा सिरियस मोड मध्ये असतो ना, माझा असा चेहरा रागट दिसतो, पण मी माणूस खूप चांगला आहे बरं का मामा. भरोसाच नाही लोक घेतले. काल दिवी आमच्या आदरणीय दिनेश गिरीजी महाराज सांगत होते की मनोज महाराजांची रास सिंह आहे, पण ते नम्र आहे. तरी बाया हाशेराव नम्र नाही आहे, अहो बेकार आहे. तो नम्र फक्त तिथलाच आहे, जो लोक त्याला कोणी हात लावत नाही. हात लावता टी देतो. एक हाथ में सुदर्शन, एक हाथ में बांसुरी. मुझ में रावण भी वास करता है और मुझ में राम भी वास करता है. तुम पे है, तुम में मिलना किनसे है. तुम्ही जर पट्टीत नाही येणार तर मग क्रोधाचा भोगावा लागेल. आणि हे मी म्हणत नाही, हे संतच म्हणतात. मेना होनी मऊ, वज्रा होनी कठीण, आम्ही विष्णुदास. वज्र माहिती पुरी? वज्र कशाला म्हणतात बेटा? ही धर्मचर्चा आहे आपली, हे माहिती पाहिजे आपल्याला. वज्र म्हणजे जे इंद्राच्या हातामध्ये आहे ना, त्याला काय म्हणतात? इंद्राचं शस्त्र काय आहे? मग ते वज्र नाहीये, ते वज्र एक हड्डी आहे, त्याला अशा हड्ड्या आहे पा. मग या हड्ड्या कोणाच्या आहे? ददीची मुनींच्या हड्ड्या आहे. कोणाच्या आहे? ददीची मुनींनी आपलं शरीर जाळून त्या हड्ड्या इंद्राला दिल्या होत्या. आणि ते वज्र हनुमंताच्या तोंडाला मारलं होतं, तोंड फुगलं होतं, वनवटी सुजली होती, म्हणून बजरंग बलीचं नाव हनुमान पडलं होतं. नाव काय पडलं होतं? हनुमान. हे हनुमान म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाहीये, भोलेनाथच आहे. फार मोठा गैरसमज आहे बापू. महिलांनी हनुमंताच्या मंदिरात जाऊ नये असं का? या पारा वैतवय समजी ना. कुठे चालले बापू? वर येत आहे का? कोणी येत आहे का? येऊ द्या, येऊ द्या. मालेगावचे महाराज येत आहे का? अच्छा, कसं समजलं मला? हुशार आहे म्हणे महाराज. एक मिनिट, एक शब्द भी खाली पडू देत जाऊ नका माझा. काय पाहिजे? नवीन गरमा मीठ सापडत नाही, ते विचारणं पडत ओवले. मला सांगा काय पाहिजे तुम्हाला? मालेत म्हणा पाणी सापडतात नाही. मी रामायण पान पलटी घेऊन भाग वद्य का लागे म्हणता पलटा. ऐका, रामांना भेटायला कोण आले बेटा? भोलेनाथ भेटायला आले. रामचंद्रांना भेटायला कोण आले? पण भोले बाबांची सवय मला पटत नाही. जर लेकराला भेटायला जाय तर मग साप घरकाडी येऊ ना, आठी बी साप लिसन बिडी घ्या आणि मग लगेच टेळे म्हणजे विषय लागूच देऊ नका माझा. चांगलं देवनी कला दिले तुम्ही. साप मागाळा, वाघ मागाळा, बकरी, कुत्र बटत भरले द्या मला. भोलेनाथ आणि एक देव त्यांच्या संगतीला गेले. अयोध्येमध्ये फार गर्दी होती. रामचंद्रांना भेटण्यासाठी एवढे लोक आले, एवढे लोक आले, एवढे लोक आले. किती लोक आले? दगडाची माती झाली इतके लोक आले, इतकी गर्दी झाली. डायरेक्ट दगडांचा भोगा होऊन गेला, इतकी गर्दी. कोण आला बघायला? राम सिया राम, सिया राम, जय जय राम. पण भोलेनाथांना एंट्री नाही भेटली. वॉचमॅन म्हणे तू ओळखीचा नाही दिसत आहे, आधार कार्ड दाखव. भोले बाबा म्हणे अरे मला रामाला भेटायचे.
भोलेनाथांना आणि भोलेनाथांच्या सोबत आलेल्या एका गणाला डायरेक्ट शरयू मातेच्या नदीवर सोडून टाकले त्या द्वारपालांनी, कारण तुम्ही ओळखीचे दिसतानी म्हणे, तुम्ही कोणीतरी चुकीचे लोक आहेत म्हणे. भोलेनाथांनी डोळे लावले. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन करे महादेव, भजन करे महादेव, देव भजन करी महादेव, देव भजन करी महादेव. सदा शिवा राम मुझी सदा शिवा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम झोपले का दाखीवाले? झोप बिपणी लागली ना रावणाला? हा दो दूतों को बेचा जाए, जल्दी जाओ, पाठवा लवकर मला. येत आहेत ना? हे राजू दादा, लगेच का दूध बोललो मी. रावण असं म्हणतोय की मी भोले बाबाचा भक्त आहे बा, तुम्ही त्याचं भजन करा. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं,
नमस्तुभ्यं श्री शिवाय 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 नमस्तुभ्यं ओम नमः शिवाय 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 हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बसा कोण आहे ते लंकेश्वर तपश्चर्या चाललेली आहे तपश्चर्या कशी असते तपश्चर्या ओ नमः शिवाय ओ नमः नाम नाम शिव 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 नाम 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 शिव 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 नाम लंका राजा था रावण शिव नाम से हो गया पावन लंका का राजा था रावण शिव नाम से हो गया पावन लंका का राजा था रावण शिव नाम से हो गया पावन लंका का राजा था रावण शिव नाम से हो गया पावन नमः शिवाय रावण जरी वाईट होता जरी कर्म चुकलं होतं पण मागच्या जन्मामध्ये जे विजयाचा अवतार आहे हाच रावण मागच्या जन्मामध्ये हिरण्यक्ष आहे कुंभकर्ण हिरण्यकश्यपू आहे आता रावण तपश्चर्या करतो आहे आणि कमळाचे फुलं कमी पडले मामा तर स्वतःच मान कापून ठेवलेली आहे रावणाने मान झोपले का रावण मान कापून ठेवलेली आहे डायरेक्ट शेवट मान अशी कापून ठेवली ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भोलेनाथांसाठी आपली मान कापून ठेवतायत पण याच्यातून फार मोठा बोध घ्यायचा आहे बरं साक्षात पशुपतीनाथ प्रगट झाले आणि रावण उठून उभे राहिले हात जोडले समोर तिकडे जाऊन गुडघ्यांवर बसले भोलेनाथांकडे बघा बसा हे भोलेनाथ नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्यानंदाय
प्रगट झाले. भोलेनाथांनी रावणाला कोणतं वरदान दिलं, त्या वरदानाचा काय उपयोग झाला, त्या वरदानाच्या मागचं इतकं चांगलं वरदान असताना सुद्धा रावणाचं मरण का झालं, एवढा मोठा शिवभक्त असताना भोलेनाथ त्याच्या कामात का पडले नाही, आणि रावणाने जर सीतेला हात लावला असता तर त्याच्या डोक्याचा स्फोट झाला असता, पण तो स्फोट होण्याचं कारण काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला उद्या सांगेल. कधी सांगेल? आता आपल्याकडे काय नाहीये, टाइम नाहीये, आणि ज्याला टाइम कळत नाही त्याने समाज फिरू